अजित पवार यांचा वारसा चालवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं असं विधान रामदास आठवले यांनी केलं। शरद पवारांनी एनडीए सोबत यावं असंही आठवले म्हणालेत। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे तर राज्यामध्ये सुनेत्रा पवारांनी नेतृत्व करावं अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आज अंत्यविधी करण्यात आले आणि मोठा जनसागर जो आहे तो बारामतीत कोसळला आपण पाहिला। यामध्ये स्वतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा सहभागी झाले आणि त्यांनी पवार कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली। आपल्यासोबत रामदास आठवले सर आहेत। राष्ट्रवादीची जी हानी झाली अजितदादा गेल्याने ती हानी भरून काढण्यासाठी तरी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा द्यावेत अशी तुमची भूमिका आहे? माझी भूमिका अशी आहे की एकतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित यावे आणि सुप्रिया सुळे जी आहे या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये मंत्रिपदावर यायला हरकत नाही। तिला चांगला अनुभव आहे, ती अत्यंत हुशार आहे। शरद पवार साहेबांचा वारसा पुढे चालवणारी तिच्यामध्ये शक्ती आहे आणि त्यामुळं जर अशा पद्धतीचा निर्णय झाला तर दुधामध्ये साखर पडेल। आणि अजितदादाच एकदा असं म्हणाले होते की एकदा कोणीतरी त्यांना विचारलं होतं पत्रकाराने की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का, तर दादा बोलले होते तुझ्या तोंडात साखर पडू। त्यामुळे दादांची इच्छा अशीच होती की पवार साहेब आणि आपण एकत्र यायला काही हरकत नाही आहे। आणि कालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी ते एकत्र आले होते। तर माझं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि आता अजितदादा तर गेलेले आहे, त्याचं दुःख बसवणं हे अत्यंत अवघड आहेच आहे। त्याच्यातून आपल्याला पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे अजितदादांचा वारसा पुढे चालवण्यासाठी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना जर डेप्युटी सीएम पद मिळालं तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या जनतेला त्यामध्ये थोडंसं हायचं वाटणार आहे। दादांची जी इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं तर ते येण्यास काही हरकत नाही आणि जर अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवार यशस्वीपणे चालवू शकतील, महाराष्ट्राला दिलासा मिळेल, त्यामुळे त्याने सुद्धा उपमुख्यमंत्री पद घ्यावे अशी अपेक्षा जी आहे ती रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।